नमस्कार. भगवद्गीतेच्या या खास विवेचनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गीता हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं हा एक खूप मोठा अवघड ग्रंथ आहे. पण खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं देणारं हे कालातीत मार्गदर्शक आहे. आयुष्यात कधी ना कधी आपल्या सगळ्यांसमोर हा प्रश्न उभा राहतोच, नाही का? जेव्हा आपलं कर्तव्य आपल्याला एक गोष्ट करायला सांगत असतं आणि आपल्या भावना आपल्याला कुठेतरी दुसरीकडेच ओढत असतात, तेव्हा नक्की काय करायचं? कोणता मार्ग निवडायचा? आणि गंमत म्हणजे हीच ती वेळ आहे, तोच तो क्षण आहे जिथून गीतेची सुरुवात होते. हजारो वर्षांपूर्वी महाभारताच्या त्या भीषण युद्धभूमीवर महान योद्धा अर्जुन ह्याच गोंधळात अडकला होता. चला तर मग बघूया नक्की काय होतं अर्जुनाचं संकट आणि त्याची नेमकी मनस्थिती कशी झाली होती. फक्त एक क्षण विचार करा. ज्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांनी आपल्याला सगळं काही शिकवलं, तेच आपले गुरु, आपले नातेवाईक, आपल्यासमोर शत्रू म्हणून उभे आहेत. आणि आपल्याला त्यांच्यावरच शस्त्र उचलायचंय. अर्जुनाचं मन पूर्णपणे सुन्न झालं. एकीकडे क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं, पण दुसरीकडे त्याच्या भावना त्याला अडवत होत्या. तो अक्षरशः कोसळला होता. आणि अशा या अत्यंत कठीण गोंधळाच्या क्षणी अर्जुनाचा सारथी आणि मित्र भगवान श्रीकृष्ण त्याला मार्ग दाखवण्यासाठी पुढे येतात. आणि इथूनच तो दिव्य उपदेश सुरू होतो, जो आजही आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे. कृष्णाची पहिली आणि सगळ्यात मूलभूत शिकवण होती आत्म्याबद्दल. ते अर्जुनाला समजावतात की अरे, तू ज्या शरीरांसाठी शोक करतोयस ती तर नाशवंत आहेत, पण आत्मा तो अमर आहे, अविनाशी आहे. जसं आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो ना, अगदी तसाच आत्मा फक्त शरीर बदलतो. त्यामुळे मृत्यू हा अंत नाही, तर फक्त एक परिवर्तन आहे. यानंतर कृष्ण सांगतात एका खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल, समत्वभाव. म्हणजे काय? तर सुख आणि दुःख, फायदा आणि तोटा, यश आणि अपयश या सगळ्यांकडे एकाच नजरेने पाहणं. जेव्हा आपण ह्या गोष्टींमुळे जास्त हुरडून जात नाही किंवा खचून जात नाही, तेव्हाच आपलं मन खऱ्या अर्थाने शांत आणि स्थिर होतं. पण ठीक आहे, हे सगळं ज्ञान कळलं, पण आता प्रत्यक्षात करायचं काय? यासाठीच कृष्ण कर्माचा मार्ग दाखवतात. म्हणजे योग्य कृती कशी करायची हे सांगतात. हा कदाचित गीतेचा सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्वाचा संदेश आहे. कर्मयोग. कृष्ण एकदम स्पष्टपणे सांगतात, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. याचा सरळ अर्थ आहे की आपलं जे काम आहे, जे कर्तव्य आहे, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने करायचं. पण त्यातून यश मिळेल की अपयश याचा विचार करत बसायचं नाही. खरं तर जेव्हा आपण फळाची चिंता सोडतो, तेव्हाच आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. कर्माच्या मार्गाबरोबरच ज्ञानाचा मार्गही सांगितला आहे. ज्ञान योग म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखणं. मी हे शरीर नाही, मी एक अविनाशी आत्मा आहे. हे सत्य ज्या क्षणी आपल्याला आतून पटतं, तेव्हा जगातले अनेक मोह आणि दुःख आपोआप कमी होऊन जातात. आणि तिसरा मार्ग आहे भक्तियोग. यामध्ये आपली सगळी कामं, आपलं संपूर्ण आयुष्यच ईश्वराला समर्पित करायचं असतं. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने ईश्वराला शरण जातो, तेव्हा आपल्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ आणि एक मोठा आधार मिळतो. पण हे तिन्ही मार्ग अवलंबण्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल, तर ते आहे आपलं स्वतःचं मन. आणि गीता आपल्याला या मनावर विजय मिळवण्यासाठी अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन करते. कृष्ण एक खूपच प्रॅक्टिकल उपाय सांगतात. ते म्हणतात, हो, मन खूप चंचल आहे, हे खरंय, पण 2 गोष्टींनी त्यावर विजय मिळवता येतो. एक म्हणजे अभ्यास, म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहणं. आणि दुसरं म्हणजे वैराग्य, म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्याबद्दलची ओढ, ती आसक्ती सोडून देणं. हे काही एका रात्रीत होणार नाही, पण सरावाने नक्कीच शक्य आहे. गीता सांगते की आपल्या स्वभावावर प्रामुख्याने 3 गुणांचा प्रभाव असतो: सत्व, रज आणि तम. सत्वगुण आपल्याला शांती आणि ज्ञान देतो. रजोगुण आपल्याला ऊर्जा आणि महत्वाकांक्षा देतो. तर तमोगुण आळस आणि गोंधळ निर्माण करतो. या गुणांना ओळखलं की आपण आपल्या विचारांवर आणि वागण्यावर जास्त चांगलं नियंत्रण मिळवू शकतो. चला, आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बघूया की गीतेचा अंतिम संदेश म्हणजेच गीतेचं सार काय आहे. गीतेचे सार खूप सोपं आणि व्यावहारिक आहे. पहिलं, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करा. दुसरं, त्या कर्माच्या फळाची चिंता करू नका. तिसरं,
हे नेहमी लक्षात ठेवा की आत्मा अमर आहे. 4, आपल्या चंचल मनावर नियंत्रण ठेवा. आणि 5, ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा. हे 5 सिद्धांत म्हणजे आयुष्यातल्या कोणत्याही परिस्थितीसाठी एक परफेक्ट गाईडबुक आहे. आणि सरते शेवटी कृष्ण अर्जुनाला एक अंतिम आणि सर्वोच्च उपाय सांगतात. ते म्हणतात, सगळ्या चिंता, सगळी कर्तव्य, सगळं काही सोडून फक्त मला शरण ये. मी तुला सगळ्या पापांमधून, सगळ्या त्रासांमधून मुक्त करेन. हाच तो अंतिम विश्वास, ते अंतिम समर्पण आहे. अर्जुनाचं रणांगण होतं कुरुक्षेत्र, पण आपलं प्रत्येकाचं एक वेगळं कुरुक्षेत्र असतं. आपलं ऑफिस, आपलं घर, आपले नातेसंबंध, रोजची आव्हानं. या आपल्या आधुनिक रणांगणावर आपण गीतेचा हा उपदेश आपल्या समस्या सोडवण्यासाठी कसा वापरू शकतो यावर नक्की विचार करा.